नीट पेपर लीक प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने नीट यूजी 2026 परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक प्रकरणामागील कथित मुख्य सूत्रधाराची ओळख पटवली आहे. चौकशी केल्यानंतर सीबीआयने पी.व्ही. कुलकर्णी यांना अटक केली आहे. पुण्यातून त्यांच्या अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ते मूळचे लातूरचे आहे. पी.व्ही. कुलकर्णी हे रसायनशास्त्राचे व्याख्याता असून ते नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने परीक्षा प्रक्रियेत सहभागी होते. त्यामुळे त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध होत्या. सीबीआयने त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. सीबीआय या नेटवर्कमध्ये नेमकं कोण कोण होतं त्यांचा शोध घेत आहे. तसंच यामध्ये अजून कोण सहभागी होतं त्यांचा शोध घेणे सुरू आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार तपासात असे निष्पन्न झाले आहे की एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कुलकर्णी यांनी आणखी एका आरोपीच्या मदतीने कथितरित्या काही विद्यार्थ्यांना एकत्र केलं होतं. ही आरोपी मनीषा वाघमारे असून तिला सीबीआयने 14 मे रोजी अटक केली होती. या आरोपीने महाराष्ट्रातील पुणे शहरात राहत असलेल्या आपल्या घरी निवडक विद्यार्थ्यांसाठी विशेष शिकवणी वर्ग घेतल्याचेही समोर आलं आहे. या शिकवणी वर्गादरम्यान कुलकर्णी यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना सर्व प्रश्न, पर्याय आणि त्यांची उत्तरे सांगितली होती. ही उत्तरं विद्यार्थ्यांनी वहीत लिहून घेतली होती. सीबीआयच्या माहितीनुसार विद्यार्थ्यांनी हाताने लिहिलेली प्रश्न 3 मे रोजी घेण्यात आलेल्या प्रत्यक्ष नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळत होते. या प्रकरणाच्या संदर्भात जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथून आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या 7 पैकी 5 आरोपींना यापूर्वीच न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असून सखोल चौकशीसाठी त्यांना 7 दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. गुरुवारी अटक करण्यात आलेल्या उर्वरित 2 आरोपींना ट्रान्झिट रिमांडसाठी पुण्यातील न्यायालयासमोर हजर केलं जात असून त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना दिल्लीला हलवण्यात येईल. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.